महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे भव्य सत्कार करण्यात आलाय। भारताच्या 52व्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यादरम्यान भूषण गवई यांचे कौतुक करत असताना त्यांच्या आई कमलताई गवईंचे डोळे पाणावले। तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे भूषण गवईंचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या सत्कारावेळी त्यांच्या मातोश्रीचे डोळे पाणावले। कमलताई गवई असं त्यांच्या मातोश्रींचं नाव आहे। एकत्रित परिवार होता। नुसतंच माझे काका आणि माझी आत्या एवढेच मर्यादित नव्हते, तर वडिलांचे अनेक आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ हे सुद्धा त्यावेळेला शिक्षणाची सोय कमी असल्यामुळे त्या सर्वांचाच रहिवास आमच्या घरी असायचा। आणि माझी आई आणि त्यावेळेला आमच्या वडिलांच्या सगळ्यात लहान बहीण होत्या, सुनू होत्या, त्यांचं लग्न व्हायचं होतं। त्या दोघी मिळून किती लोक जरी असले त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायच्या आणि त्यामुळे एक लहानपणापासून एक इन्क्लुझिव्हनेस, त्याला म्हणतो सर्वांसोबत राहण्याचं, सर्वांसोबत जगायची जी प्रेरणा मिळाली ते लहानपणापासून आईकडून जे शिकलो। परंतु माझ्या जडणघडणीत जर सर्वात महत्त्वाचं कोणाचं योगदान असेल तर ते म्हणजे माझे वडील दादासाहेब गवई। कमलाबाई गवई के चरणों में सत सत नमन, जिन्होंने ऐसा लाल पैदा किया। महाराष्ट्र, मैं जब भी आता हूं, पता नहीं क्या ये बार बार कहता हूं, जो हमको पहले सुने होंगे उनको याद भी होगा। पता नहीं इस मिट्टी में क्या है। जब सुप्रीम कोर्ट में देखा एक बार हमने कि 6-6, 7-7 जजेज महाराष्ट्र के, हम लोग को लगा कि भाई इतने जजेज एक ही स्टेट से, ये तो ठीक बात नहीं है। उनके कोर्ट्स में जब हम लोग अपीयर होके और जब उनका परफॉर्मेंस, उनके डिसीजंस ये सब देखने लगे तो एक बार ऐसा भी दिमाग में आया कि ये सुप्रीम कोर्ट के सारे जजेज महाराष्ट्र से ही क्यों नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।